पुढच्या बातमीकडे वळू आपण. दाढी केल्यानंतर आफ्टर शेव लोशन वापरणं किंवा फार फार तर मॉइश्चरायझर वापरणं एवढंच काय ते पुरुषांचं छान दिसणं. परंतु आता काळ बदललाय आणि पुरुषांचं हँडसम दिसणं कालानुरूप बदलत चाललंय. मार्केट रिसर्च फर्म युरोमॉनिटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातलं पुरुषांच्या सौंदर्य प्रसाधनांचं मार्केट तब्बल 3,800 कोटी रुपयांचं आहे. भारतातलं पुरुषांचं कॉस्मेटिक मार्केट वाढण्याची कारणंही तशीच आहेत. नवनवे प्रोडक्ट्स या मार्केटमध्ये येत आहेत. युरोमॉनिटरनुसार ही बाजारपेठ 21% वाढतीये आणि वाढीचा दर असाच राहिला तर येत्या 3 वर्षात हा दर वाढून हे मार्केट तब्बल 5,270 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पुरुष ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देशातल्या तसंच आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी डिओड्रंट आणि हेअर स्टायलिंग मार्केट हे स्किन क्रीम्स, शॅम्पू आणि ब्लीच पर्यंत वाढवलंय. निविया आणि गार्नियर या फॉरेन कंपन्यांबरोबरच डाबर ही भारतीय कंपनी सुद्धा आता पुरुषांसाठीचे स्किन केअर आणि हेअर केअर प्रोडक्टची रेंज मार्केटमध्ये आणणार आहे. नुकतंच पार्क ॲव्हेन्यूनं पुरुषांसाठी एक बियर शॅम्पूही लॉन्च केला आहे. या कंपन्यांच्या मते भारतीय पुरुष या अशा उत्पादनांना चांगला प्रतिसाद देत आहेत. पुरुषांच्या कॉस्मेटिक्सची मागणीही गेल्या काही काळात वाढली आहे. बाहेरच्या जगात खूपच नीटनेटकं राहून स्वतःला रिप्रेझेंट करणं पुरुषांनाही आता गरजेचं वाटू लागलंय. डाबर सारख्या कंपन्यांनी देशातल्या जवळपास 1,000 पेक्षा जास्त सलूनशी आपली प्रोडक्ट्स खपवण्यासाठी टायअपही केला आहे. स्किन केअर प्रोडक्ट सारखीच डिओड्रंट प्रोडक्ट्सचीही मागणी वाढली आहे आणि ही वाढ तब्बल 46% इतकी असल्याचं समजतंय. गोदरेज, HUL आणि निविया या 3 मोठ्या कंपन्या यात आघाडीवर आहेत. एकूणच काय तर कालानुरूप भारतातल्या पुरुषांनाही आता सुंदर दिसावंसं वाटतंय आणि कॉस्मेटिक्सच्या मार्केटमध्ये असणारा हा एवढा पैसा याचीच साक्ष देतोय. अजिंक्य भातंब्रेकर, जय महाराष्ट्र. आवाका इतका मोठा आहे पुरुषांच्या सौंदर्य प्रसाधनांच्या भारतीय मार्केटचा. जागतिक पातळीवर तर ही उलाढाल खूपच वेगळ्या पद्धतीने चाललेली असते. मात्र भारतामध्ये आतापर्यंत आपल्याला समजावून सांगायला लागायचं पुरुषांना की हे वापरणं गरजेचं आहे आणि आता स्वतः पुरुष यामध्ये रस घ्यायला लागलेले आहेत चांगलं सुंदर दिसण्यासाठी. आपल्यासोबत याच विषयावर मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ आहेत उदय माने. गेली 12 वर्ष ते ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात. नमस्कार आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्राच्या वतीने उदयजी. आणि सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला, आपण गेली बरीच एक तप आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये आहात, पुरुषांच्या सुंदर दिसण्याकडे तुम्ही लक्ष देता आहात आणि बदललेला ट्रेंड तुम्हालाही जाणवत असेल, खास करून मुंबईमध्ये जिथे तुम्ही प्रॅक्टिस करता आहात. हो बरोबर आहे. जास्त करून शेविंग केल्यानंतर आफ्टर शेव वगैरे लोशन पहिले लावायचे, पण आता तशी ट्रेंड राहिलेली नाही आहे. तर लोक आल्या पहिले त्यांची स्किन टाईप काय आहे चेक करतो, किती टॅनिंग आहे वगैरे सगळं आम्ही ते बघत असतो आणि त्यानुसार त्याला पॅकेजेस वगैरे फेशियल करणे, ब्लीच करणे असं आम्ही त्याला समजवत असतो आणि त्यानुसार त्याला पॅकेजेस वगैरे देत असतो. आणि त्यानुसार ते क्लायंट आपल्याला स्वतः सुंदर दिसायला पाहिजे म्हणून ते पॅकेजेस घेत पण असतात. आणि उन्हामुळे टॅनिंग्स होतात, म्हणजे सनबर्न वगैरे असे बरेच प्रकार होत असतात. ते होऊ नये त्यासाठी बाहेर मार्केटमध्ये आता बरेच क्रीम्स आल्या, त्या कशा वापराव्या हे आमच्याकडून ते विचारून घेतच असतात. बरोबर. तुम्ही 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. एक तर सॉलॉनमध्ये गेल्यानंतर काय ट्रीटमेंट्स करून घ्यायला लागतात त्या आणि त्यांचे प्रकार कसे अवलंबून असतात तुमच्या स्वतःच्या त्वचेच्या पोतावर किंवा आणखी बऱ्याच फॅक्टर्सवरती, आणि घरी स्वतः घ्यायची काळजी कशी वेगळी असते. आपल्याला बऱ्याच पुरुषांचे फोन येत आहेत, त्यांना तुम्ही मार्गदर्शन कराल अशी त्यांची अपेक्षा आहे. संतोष पाटील यांचा आपल्याला फोन आहे. नमस्कार संतोष, बोला. हो नमस्ते डॉक्टर, बोला. हा मी कल्याणवर बोलतोय. डॉक्टर मला विचारायचं आहे की माझी स्किन, माझा फेस आणि माझा नेक ना बॉडीपेक्षा जास्त ब्लॅक आहेत, तर मला तो फेअर करायचा तर अशी कोणती कॉस्मेटिक सर्जरी वगैरे आहे का की मला मदत होईल? त्याने मला भरपूर प्रॉब्लेम. संतोष पुन्हा एकदा आम्हाला सांगा, तुमचा चेहरा आणि नेक गळा तुमचा. हो हो, हा शरीरापेक्षा जास्त डार्क आहे. बरं, आलं लक्षात. ठीक ठीक, आपण उत्तर घेऊया. बोला. तुम्ही काय करता, काय त्याच्यावरती डिपेंड आहे. काय करता, जॉब करता, बाहेर ऑफिसमध्ये काम करता की आणखीन काय काम करता त्याच्यावरती डिपेंड करतं. तुम्ही काय करता सध्या, काम काय करता, काय बाहेर जास्त वर्क असतं की ऑफिसमध्ये असतं? नाही, मी ऑफिसमध्येच असतो. अच्छा, मग तुम्ही प्रसाधने कुठची वापरता? साबण वापरता फेससाठी की फेसवॉश वापरता, काय वापरताय? आणखीन काय काळजी करता का सलूनमध्ये जाऊन वगैरे, फेशियल ब्लीच वगैरे असं काय करता का की नुसतं तेच वापरून ठेवलंय तुम्ही? ठीक आहे, मग त्यांना इन डिटेल उत्तर हवंय की काय अशा वेळेला काळजी घेतली पाहिजे. त्यांचं फारसं उन्हातलं काम नाही असं त्यांचं सांगणं आहे. त्यांना काय करता येईल आणखी?
त्यांना करता येईल म्हणजे ते त्यांची स्किन टाईप आपल्याला इथे बघायला पाहिजे कशी आहे आणि काय करतात. कारण ड्राय स्किन ऑइली स्किन कॉम्बिनेशन असं बरंच काय असतं. पण बरेच लोक काय करतात हे बघतात आपलं ॲडव्हर्टाईज बघतात त्या ॲक्टर्सनी हे वापरलं की आपण ते वापरायला पाहिजे. पण त्याची स्किन टाईप वेगळी असते, ह्यांची स्किन टाईप वेगळी असते. त्याच्यामुळे त्यांची स्किन बघितल्याशिवाय आपण प्रॉपर उत्तर देऊ शकत नाही असं आहे. पण काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचा जो गळ्याचा आणि चेहऱ्याचा रंग हा खूप वेगळा आहे म्हणजे शरीरापेक्षा बरोबर. गडद आहे तर तो कमी करता येऊ हो शकतो. कमी करता येऊ शकेल. पण कशामुळे टॅनिंग झालं हे बघावं लागेल. त्यातल्या त्यात घरी म्हणजे चांगलं ऑइली स्किन असेल तर ऑइली फेसवॉश वगैरे येतात ते त्यातल्या त्यात किंवा थोडं ठीक आहे. त्यांची प्रत्यक्ष त्वचा किंवा त्यांना प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय असं थेट रेकमेंड करता येणं बरोबर बरोबर नाहीये. आहे. ठीक. संतोष सूर्यवंशी आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार संतोष, बोला. ठीक आहे, कारणामुळे संपर्क तुटलाय. बरं, एक खूप महत्वाचा तुम्ही इथे बोलताना उल्लेख केला संतोषच्या प्रश्नाला उत्तर देताना की फक्त एखाद्या जाहिरातीत पाहिलं की ह्या एखाद्या ऍक्टर बरोबर कलाकारांनी ॲक्टरनी ऍक्टर निवडतातच जाहिरातीमध्ये यासाठी की जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा त्या प्रसाधनाचा. बरोबर. पण हेच नेमकं विरुद्ध करायला हवं. म्हणजे ते प्रसाधन चांगलं असू शकेल पण ते मला सूट होतंय का नाही याचा विचार पुरुषांनी करायला पाहिजे. पुरुषाला होतं की असे काय काय वेगवेगळे आपण फक्त एक मॉइश्चरायझर किंवा फेअरनेस साठी क्रीम्स येत असतात, खास फेअरनेस क्रीम, त्यांचा वापर सरसकट करणं योग्य आहे का? सरसकट करण्यापेक्षा त्यातल्या त्यात त्याला स्वतःला जरी स्वतःला समजलं ना की आपली स्किन कोणत्या टाईपची ऑइली आहे ड्राय आहे त्या हिशोबावर फेसवॉश वगैरे साबण नाही वापरायचा. पहिलं म्हणजे स्किनला चेहऱ्याला साबण नाही वापरायचा. त्याच्यात अल्कलाईन पदार्थ असल्यामुळे ड्रायनेस भरपूर येतो. ते आणखीन ड्राय झाल्यामुळे ते वरचे सुरकुत्या वगैरे पडतात वगैरे. परत ऑइली स्किन असेल तर पोर्स ओपन असतात, त्याच्यामध्ये डस्ट वगैरे जाऊन ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स होतच असतात. ते लोकांना स्वतःहून कळलं नाही तर प्रॉपर सलून किंवा तज्ज्ञांकडे जाऊन ते चेक करून घेणं आणि त्याला जे लागतात प्रोडक्ट तेच वापरलं तर त्यांची स्किन सुधारण्याची शक्यता बरीच आहे. उदयजी, तुमच्याशी आम्हाला आणखी थोडंसं बोलायचं आणि मार्गदर्शन हवं आहे. एका ब्रेकची वेळ झाली म्हणून इथे थोडं थांबूया आपण. तुम्ही पाहत राहा लाईव्ह ॲट 24. सुंदर होण्यासाठी त्याने काय करावं याबद्दल आपण तज्ञांचं मार्गदर्शन घेतो आहोत. आपल्याला सूरज यांचा फोन आहे सगळ्यात सुरुवातीला चंद्रपूरहून. सूरज नमस्कार, बोला. सूरज नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. हा मॅडम, माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आहे आणि काळे डाग आहे आणि सर माझा चेहरा ऑइली राहतो सर. बर, आपलं काम नेहमी बाहेरचं असतं म्हणजे उन्हातलं असतं? हो सर मॅडम, मी कॉलेज कॉलेज स्टुडंट आहात, टीनेजर आहात तुम्ही. ठीक आहे, आलं लक्षात. तुमच्या प्रश्नाला उदयजी नक्की उत्तर देतील. तत्पूर्वी नवनाथ यांचा आपल्याला एक फोन आहे, त्यांचाही प्रश्न ऐकून घेऊया उदय आपण. नवनाथ, बोला, काय म्हणायचंय? हा मॅडम, प्रथम तुम्ही जो हा पुरुषांसाठी जो कार्यक्रम आज दाखवला त्याबद्दल तुमचं जय महाराष्ट्र टीमचं अभिनंदन. धन्यवाद. आणि माझा प्रश्न असा आहे की मॅडम, आपण जेव्हा जनरल त्वचा असते पुरुषांनी कशा प्रकारची काळजी घ्यायची? जर आपण टू व्हीलरवर जास्त फिरत असू तर कशा प्रकारे काळजी घ्यायची, हा माझा प्रश्न आहे मॅडम. ठीक, धन्यवाद. आपल्या प्रश्नांना उत्तर देऊ. सगळ्यात आधी आपण सूरजच्या प्रश्नाला उत्तर देऊया उदय. तो एक कॉलेज स्टुडंट आहे आणि त्याने विचारलेला आहे की त्याची त्वचा तेलकट आहे, ऑइली आहे, तर त्यांनी काय करायला पाहिजे? त्याची तेलकट त्वचा आहे कारण त्याचं एक हे वय जे आहे ना 19-20 याच्यामध्ये त्वचा तेलकटच राहते. त्याचा खाण्याचं समजा ऑइली जास्त खात असेल किंवा स्पायसी जास्त खात असेल तर त्याच्यामुळे ते पोर्स ओपन असतात. जी ऑइली स्किन असते त्याचे पोर्स ओपन असतात. पोर्स म्हणजे काय? हे पोर्स म्हणजे जे स्किनवरती बारीक बारीक छिद्र असतात ना त्यांना पोर्स म्हणतात. ते ऑइली स्किनचे जास्त ओपन असतात, ड्राय स्किनचे बंद असतात, नॉर्मल आणि कॉम्बिनेशन स्किनचे जेमतेम ओपन असतात. ऑइली स्किनचे ओपन असतात त्याच्यातून ऑइल हा एवढा वाहत असतं ना त्याच्यामुळे त्याची तोंड उघडी असल्यामुळे बाहेरची डस्ट वगैरे त्याच्यात जाऊन बसते आणि बसल्यामुळे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स हे होतच असतात. ॲक्ने म्हणजे ब्लॅक हेड व्हाईट हेड्स नंतरचा जो प्रकार आहे त्याला ॲक्ने म्हणतात. आणि ते त्याच्यामुळे पिंपल्स वगैरे होत असतात. ते वेळोवेळी क्लीन्स नाही केले, समजा सलूनमध्ये जाऊन वगैरे किंवा कोणाकडे ब्युटिशियनकडे क्लीन नाही केले तर त्याचे पुरळ पिंपल्स होतात. नाही तर काय काय जण ते घरीच फोडतात. घरी फोडले की ते तिकडची स्किन दाबली जाते आणि ती काळवंटे म्हणजे काय बोलतात काळवंटे, त्याच्यामुळे ते काळे पॅच होतात आणि ते लवकर जात नाहीत. ते आपोआप स्किन मॅच करते पण त्याला बरेच दिवस जातात, बरेच महिने जातात, ॲटोमॅटिकली होत नाही. नाहीतर आता डर्माब्रेझम म्हणून असं काहीतरी इन्स्ट्रुमेंट्स आलेत बरेचसे, त्यांनी ती स्किन क्लिअर करता येते. बरोबर. आणि नवनाथ यांनी आपल्याला फोन केला होता आणि त्यांनी विचारलं होतं की बाहेर फिरताना, खास करून बाईकवरनं फिरताना, ते पुण्याचे आहेत त्याच्यामुळे अर्थात तिथलं ऊन कसं आहे आपल्या लक्षात येत असेल. ओके.
बाईकवरनं फिरताना शक्यतो हेल्मेट तर वापरा, शक्यतो हेल्मेट नुसते वापरू नका, काचवाले वापरा. आणि जमल्यास तोंडापर्यंत म्हणजे डोळे दिसतील, आपले बघू शकेल एवढे डोळे उघडे ठेवा, बाकीला रुमाल बांधला तरी चालेल. परत सनस्क्रीन वगैरे तुम्ही वापरू शकता. सनस्क्रीन पण हातालाही लावलं पाहिजे sunscreen, हां, जेवढा जर भाग ओपन असेल. थोडे लावले तर चालेल हाताला. आता ते सनस्क्रीन आले ते काय घामामुळे ते परत ओघळतात फेसवरती. तर जेल फॉर्म मध्ये पण सनस्क्रीन आले, जेल फॉर्म मध्ये ते लावलं तर चेहऱ्यावर एक प्रकारचा थर येतो, ते निघत नाहीत आणि चेहरा तेलकट सुद्धा होत नाही. बरोबर. रमेश कोपरे यांचा आपल्याला फोन आहे. नमस्कार रमेश, बोला. रमेश, प्रश्न विचारा प्लीज. हा बोल. हा हॅलो. बोला रमेश. अच्छा मॅडम, मला प्रॉब्लेम होतो, माझ्या जे चेहऱ्यावर आहे ना पूर्ण सगळे असे ब्लॅक डॉट आहे आणि व्हाईट असं असं सर्व तोंडावरून असं निघतं, कधी कधी पिळालं. हम्म. ठीक, आपलं उत्तर घेऊया. बोला. तुम्ही करता काय रमेशजी? नाही, त्यांचा फोन कट झालाय. अच्छा, ते ब्लॅकहेड्स बरोबर, ते व्हाईट सेड्स बोलले ना, ते ऑइली स्किन असणार त्यांची आणि ते वेळेवर काढले नाही तर ते वाढत जातात. कारण त्याला स्क्रबिंग वगैरे घरच्या घरी आपण स्क्रबिंग करू शकतो. ऑइली स्किनचं फेसवॉश येतं ते वापरू शकतो. आणि समजा जास्तच बाहेरचं काम असेल तर रोज रात्री आल्यानंतर थोडं एक क्लिन्झिंग मिल्क मार्केटमध्ये मिळतं, म्हणजे तो फेसवर जो डर्ट बसलेला असतो तो क्लिन्झिंग केलं, म्हणजे जसं आपण साबणाने धुतो, साबण नाही वापरायचा, त्याच्याऐवजी ते वापरून क्लीन केलं आणि साध्या कोमट पाण्याने धुतलं तर ते निघून जातं बरंचसं. आणि स्क्रबिंगने ते पांढरे पांढरे तो बोला ना पुरळ आलेले ते क्लीन्स होतात सगळे, पण एका झटक्यात होत नाही, पण फरक बराचसा पडतो त्याच्यामध्ये. बरोबर. तुम्ही जे शेवटचं वाक्य म्हणालात तेच आजच्या कार्यक्रमाचाही सार आहे की एका झटक्यात फक्त अर्ध्या तासाच्या किंवा एक 15-20 मिनिटं आपल्याला मार्गदर्शन मिळालं उदय माने यांचं. सगळी माहिती घेता येणं अशक्यच आहे, मात्र तुम्ही निदान जागरूक व्हाल आपल्या स्वतःच्या दिसण्यासंबंधी, एवढाच उद्देश होता आपला. आणि अशा प्रकारच्या मालिका जय महाराष्ट्रावर आपण यापुढेही घेत राहू. उदय, आज तुम्ही आलात आणि मार्गदर्शन केलं आमच्या सगळ्या प्रेक्षकांना, त्याबद्दल जय महाराष्ट्राच्या वतीने आपले आभार. लाईव्ह ॲट 2 मध्ये आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त. थँक्यू.